नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. दिवाळीनिमित्त घरामध्ये सर्वजण लाडू बनवत बसलेले असतात आणि त्यावेळेस रोहिणी विचार करते, सर्वजण हे लाडू बनवण्यामध्ये व्यस्त आहेत, मग मी या संधीचा फायदा मला घ्यायलाच हवा. आणि आपण पाहतो या संधीचा फायदा घेऊन ती कलाच्या रूममध्ये जाते आणि कलाच्या रूममध्ये गुरुजींनी दिलेले तो ग्रंथ असतो. तो ग्रंथ उचलून ती विचार करते, यातले 1-2 पान गाळ करण्यापेक्षा संपूर्णच ग्रंथ मला खराब करावा लागेल. असा विचार करून ती पानाने भरलेले जग त्यावर ओतू लागते. त्यावेळेस त्या ठिकाणी कला येते आणि ती रोहिणीला ग्रंथ खराब करत असताना रांगेत हात पकडते. तेव्हा रोहिणी देखील अतिशय घाबरते. तर इकडे आपण पाहतो औदित्य हा सोमच्या रूममध्ये गेलेला असतो आणि तो सोमला बोलतो, सोम, मला तुला काही महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा सोम विचारतो, तुला अवंतिकाविषयी बोलायचं आहे का? दादा, मला असे वाटते की आम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेलेच नाहीत. तेव्हा औदित्य बोलतो, मग तुला असे कोण वाटते की ते तुझ्यासाठी बनलेले आहेत? आणि तेव्हा सोम काजलचे नाव घेतो आणि काजलचे नाव घेतल्यानंतर औदित्यला देखील खूप मोठा धक्का बसतो व तो आश्चर्यचकित होऊन सोमकडे पाहू लागतो. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये औदित्य हा सोम व काजलचा एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.